अमित शाह यांचा महाराष्ट्रातील राजकीय दौरा हा सध्याच्या राजकारणात खूप महत्त्वाचा दौरा होता। आता या दौऱ्यामुळे काय काय राजकीय खलबत सुरू होती हा विषय माध्यमांमध्ये गेल्या 3 दिवसापासून चर्चेत आहेच। मात्र यात कुठे लक्ष गेलं नसेल तर तो विषय म्हणजे अमित शाह यांना एअरपोर्टवर सोडायला कोण गेलं होतं याकडे। हो, ज्या अमित शाह यांच्या दौऱ्याचं राजकारण झालं त्या दौऱ्यात राजकारणापलीकडे जाऊन कोणत्या नेत्याने अमित शाह यांची भेट घेतली आहे। जेव्हा अमित शाह यांची तब्बल अर्धा तास एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा सुरू होती आणि ते भोपाळला रवाना होत होते, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार होते तरी कुठे, हा विषय आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र। माझं नाव ओमकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया। तर 11 एप्रिलला रात्री अमित शाह पुण्यात दाखल झाले। दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 एप्रिलला त्यांनी रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाला भेट दिली। पण हा दौरा फक्त औपचारिक दौरा किंवा भेट राहिली नाही, तर त्यामागे बरंच राजकीय गणित लावलं गेलं। रायगडला कार्यक्रम आटोपल्यानंतर शाह थेट गेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या घरी। रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथे तटकरे यांनी शहांसाठी त्यांच्या घरात खास स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं। आणि मेन्यू तरी काय, आमरस, उकडीचे मोदक, मिसळ, पाव, साबुदाणा वडा, म्हणजे अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीचा पाहुणचार। पण जर आपण बातम्या पाहिल्या असतील तर माध्यमांनी ठासून सांगितलं की हा फक्त जेवणाचा कार्यक्रम नव्हता, या कार्यक्रमाच्या मागून राजकीय चर्चा घडणार होत्या आणि स्पेशली पालकमंत्री पदाची खलबत येथे होऊ शकतात अशी शक्यता माध्यमांकडून वर्तवण्यात आली होती। मग जेवणाचा कार्यक्रम आटपून अमित शाह रात्री मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात मुक्कामी राहणार होते आणि 13 एप्रिलला सकाळी ते भोपाळला रवाना होणार होते। मात्र 12 एप्रिलच्या रात्री अमित शाह हे एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थित भेटणार होते। मात्र ही भेट काही झाली नाही आणि पुढे दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 तारखेच्या सकाळी एकनाथ शिंदे हे चक्क अमित शाह यांना एकटेच भेटले। आता यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अमित शाह सोबत जी अर्धा तास चर्चा झाली आणि ठरल्याप्रमाणे फडणवीस तिकडे उपस्थित नव्हते हे दिसल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। त्यानंतर आज 13 तारखेच्या सकाळी फडणवीस आणि अजित पवार कुठे आहेत ही माहिती समोर आली आणि त्यातून समजलं फडणवीस हे नागपूरच्या दौऱ्यावरती गेलेले आणि अजित पवार हे बारामतीमध्ये होते। म्हणजे एकूणच जेव्हा मुख्यमंत्री सकाळी 9:30 वाजता नागपूरला रवाना झाले त्याच दरम्यान शिंदे देखील बरोबर 9:30 वाजता शहांना भेटण्यासाठी पोहोचले। शहांच्या 2 दिवसांच्या दौऱ्यामध्ये ही त्यांची एकमेव व्यक्तिगत भेट होती। आता या संपूर्ण घटनेवरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा झाल्या। शिंदेंना अजित पवारांची तक्रार करायची होती, त्यांना अर्थ खातं निधी देत नाही, शिंदेंच्या शिवसेनेला पालकमंत्री पद दिलं जात नाही, हे सगळं बोलण्यासाठी शिंदे एकटे गेले असं सांगितलं गेलं। मात्र यावर जेव्हा शिंदेंची प्रतिक्रिया आली तेव्हा त्यात त्यांनी स्पष्ट केलं की अमित शाह हे महायुतीचे नेते आहेत म्हणून मी त्यांना भेटलो, यावर राजकारण करण्याचं काहीच गरज नाहीये आणि अजित पवार यांची तक्रार वगैरे काही केली नाहीये। मग बैठक संपली आणि पुढे अमित शाह यांना शिंदेंच्या बैठकीमुळे निघायला उशीर झाला। आता लोक अजूनही पाहत होते की यात अजून कोणता ट्विस्ट येतोय का, आणि झालंही तसंच। या सगळ्यात एक लक्षवेधी गोष्ट घडली ती म्हणजे अमित शहांना एअरपोर्टवर निरोप द्यायला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार हे तिघेही नव्हते। साहजिक आहे, एवढा मोठा नेता आलाय तर मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, पण असं सगळ्यांना वाटलेलं पण तसं काही झालं नाही। एअरपोर्टवर पोहोचले भाजपचे नेते मंगल प्रभात लोढा, तेही सहकुटुंब। होय, लोढा यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील एक छोटी मुलगी शहांच्या मांडीवर बसली होती आणि मागे 2 मुली आणि एक महिला होत्या। मंगल प्रभात लोढा यांच्या या सहकुटुंब भेटीमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात शहांच्या दौऱ्याला राजकारणातून थंडावा देणारे ही दृश्य दिसत होती। कारण हा फक्त एकच क्षण होता ज्यात त्यांच्या भेटीचे राजकारण झाले नाही। संपूर्ण दौऱ्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकारणापलीकडचे किस्से ऐकण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।